अन्न व औषध प्रशासनानं जिल्हाभरात धडक मोहीम राबवत अवघ्या 7 दिवसात तब्बल 15,89,533 रुपयांचा संशयित आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. 29 मे ते 3 जून 2026 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईमुळे अन्न भेसळ करणाऱ्या आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या मोहिमेत माडसांगवी येथील कृष्णा आईस्क्रीम, कुंदेवाडी येथील महाराष्ट्र चिक्की, चांदवडमधील संकेत सुपारी आणि किराणा स्टोअर्स, सिन्नरमधील बिन्नर डेअरी व आरके एंटरप्राइजेस, वडाळा येथील न्यू इच्छामणी फूड प्रोडक्ट्स, पेठ येथील अंबिका किराणा तसेच गिरणारे येथील चंद्रशेखर ट्रेडर्स या आस्थापनांमधून अन्न नमुने घेऊन संशयित साठा जप्त करण्यात आला. याशिवाय इगतपुरीतील सरकार फॅमिली पान शॉप, देवळा येथील श्री रामचंद्र जगदाळे, पंचवटीतील अमित अशोक तोडकर व किरण देवीदास खंदारे तसेच श्यामसुंदर गुप्ता यांच्याकडून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी इगतपुरी, देवळा, पंचवटी आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान मालेगाव येथील नियाज अहमद मोहम्मद सलीम यांच्याकडील संशयित दूध साठाही जप्त करून नष्ट करण्यात आला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनानं कठोर भूमिका घेतल्याचं या कारवाईमधून स्पष्ट झाले. ही कारवाई अन्न व सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानं सहाय्यक आयुक्त अन्न दिनेश तांबोळी यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी अमित राजकर, संकेत यलमावे, गोविंदा गायकवाड, वैभव गर्दे, सुदे महाजन, ऋतुजा नवले, अक्षय खेडकर, संदीप तोरणे, प्रतीक भड, सोनल पडळे, चेतन परदेशी, सुहास मांडलिक, अक्षय गाडेकर आणि उमेश सूर्यवंशी यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक.